पप्पा, हा बेटा. फिरोज गांधी हे मुस्लिम होते का? आणि त्यांनी आपले आडनाव बदलले होते का? ओके. काय बेटा, स- सध्या आहे ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा काळ आहे. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो की साधारणतः 2010च्या नंतर अशा पद्धतीचा अपप्रचार करण्यात येऊ लागला. आणि आताही तुला सोशल मीडियावर हे दिसून येईल की काही अपप्रवृत्तीचे विकृत लोक हे फिरोज गांधी म्हणजे इंदिरा गांधी यांचे पती, राजीव गांधी यांचे पिता आणि राहुल गांधी यांचे आजोबा हे मुस्लिम होते आणि त्यांचं जे आडनाव होतं हे खान होतं असं सांगण्यात येतं. किंवा बरेच लोक त्यांचं आडनाव घॅंडी होतं अशा पद्धतीचा अपप्रचार करताना दिसतात. परंतु एक स्वीडिश लेखक आहेत बेटा. या स्वीडिश लेखकाचं नाव आहे बार्टिल फाक. यांनी फिरोज द फॉरगॉटन गांधी हे एक पुस्तक लिहिलं, आत्मचरित्र लिहिलं फिरोज गांधींच्या संदर्भामध्ये. आणि फिरोज गांधींची ही ऑटोबायोग्राफी अमेझॉनवरही उपलब्ध आहे, आपणही ही मागून वाचू शकता. आणि या पुस्तकामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की 12 सप्टेंबर 1912ला फिरोज गांधी यांचा जन्म पारशी कुटुंबामध्ये झाला. मुंबईला त्यांचा जन्म झाला. ते भरूच गुजरात मधले होते आणि पारशी कुटुंबियाशी संबंधित. त्यांचे वडील जहांगीर फर्दून गांधी आणि आई रतिमाई गांधी या त्यांच्या आई होत्या. त्यांच्या जन्म दाखल्यावर सुद्धा GANDHY, आय नाही बेटा, वाय, गांधी असा उल्लेख आहे. त्याच्यामुळं जे लोक गँडी आणि खान असं अपप्रचार करतात, हा पूर्णतः गैर आहे, अपप्रचार आहे. हे आपण त्यांची गांधी कुटुंबियांची म्हणजे नेहरू आणि गांधी कुटुंबियांची बदनामी करण्यासाठी या पद्धतीचा अपप्रचार केला जातो. आणि महात्मा गांधींनी त्यांचं आडनाव बदललं, त्यांना दत्तक घेतलं, अशा पद्धतीच्या सुद्धा अफवा या सोशल मीडियावर पसरवण्यात येतात. परंतु ते कॉलेजला असताना, शाळेमध्ये असताना, म्हणजे जेव्हा ते अलाहाबादला शिकत होते कॉलेजमध्ये 1930ला, तेव्हा एडविन ख्रिश्चन कॉलेज यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये सुद्धा फिरोज गांधी यांचं नाव फिरोज गांधी असंच दिसून येतं. ते लंडनला शिकले, शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा त्यांचं नाव फिरोज गांधी असंच होतं. त्यांचा विवाह म्हणजे इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचा विवाह हा हिंदू पद्धतीने, म्हणजे नेहरू हे तुला माहिती आहे की पंडित होते, काश्मीरी ब्राह्मण होते आणि हिंदू पद्धतीने त्यांचा विवाह झाला होता. आणि त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा हा हिंदू पद्धतीनेच झालेला होता. त्याच्यामुळं फिरोज गांधी हे मुस्लिम होते, त्यांचं आडनाव खान होतं. हा अपप्रचार आहे, हे तुमच्या पिढीने समजून घेतलं पाहिजे. लक्षात आलं बेटा तुझ्या?